आमच्या किचनमध्ये तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। भोपळा म्हटलं की काही जण म्हणतात की लगेच भोपळ्याची भाजी काय आवडणार, पण तसं काही नाही। प्रत्येकाच्या हाताची चव वेगळी असते। बघा आज मी कशा पद्धतीने तुम्हाला भोपळ्याची भाजी अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने दाखवणार आहे। खायला पण एकदम छान लागते। पण आजची ही सुकी भाजी एकदा नक्की करून पहा, ताटात चटकन संपेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हा जो भोपळा आहे ना, तो 200 ग्रॅमच्या आसपास आहे। मी कट करून घेतलेला आहे व्यवस्थित। अगदी खूप बारीक फोडी करायची काही गरज नाही। कट केल्याच्या नंतर मी परत एकदा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता आपण भाजीच्या म्हणजेच रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवर मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकायचं। या भाजीला तेलसुद्धा जास्त लागत नाही, अगदी कमी तेलामध्ये ही भाजी तयार होते। 1 ते 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे मी। त्यामध्ये मी आता मोहरी टाकलेली आहे आणि त्यानंतर आपण थोडंसं हिंग टाकून घेऊया। मोहरी तडतडली का हिंग टाकून घ्यायचं आहे आपल्याला। हिंग टाकल्याच्या नंतर आता आपण लसूण टाकून घेऊया। मी कट करून घेतलेला आहे लसूण। तुम्ही हिरवी मिरची, लसूण आणि आलं वाटून सुद्धा टाकू शकता, भाजीला छान लागते। त्यानंतर मी हिरवी मिरची टाकलेली आहे। 2 हिरव्या मिरच्या आहेत मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत। आता त्या आपण व्यवस्थित परतून घेऊया। त्यानंतर मी थोडीशी हळद टाकलेली आहे आणि आता त्यानंतर जे भोपळा आहे ना, तो आपण व्यवस्थित परतून घेऊया। त्यामध्ये टाकून छान असा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। अगदी वाफेवर शिजतो। त्यानंतर मीठ टाकलेलं आहे मी। मीठ टाकून परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला। साधी आणि सोपी भाजी आहे। अगदी 10 मिनिटाच्या आत, 10 मिनिटसुद्धा लागत नाहीत, तयार होणारी ही भाजी आहे आणि चवीला पण एक अगदी अप्रतिम अशी लागते। त्यानंतर आपण 5-1 मिनिट झाकून ठेवूया। व्यवस्थित वाफल्या जाते ती। त्यानंतर आता आपण लाल तिखट टाकायचं आहे त्यामध्ये। लाल तिखट मी 2 चमचे टाकलेलं आहे। त्यानंतर मी 2 ते 3 तेजपत्ता टाकलेले आहेत आणि त्यानंतर आलं टाकलेलं आहे। आलं जे आहे ना, ते मी बारीक किसून घेतलेलं आहे। आता व्यवस्थित परतून घेऊया। त्यानंतर मी एक छोटासा असा गुळाचा खडा टाकलेला आहे। हे बघा किती लवकर हे झालेलं आहे। थोडंसं अगदी पाणी म्हणजे 1 ते 1.5 चमचा पाणी टाकलेलं आहे, छोटा चमचा। आता त्यानंतर आपण व्यवस्थित वाफवायला ठेवूया। 5 ते 7 मिनिट मी वाफवून घेतलेली आहे। त्यानंतर आता आपण व्यवस्थित परतून घेतलेली आहे। भाजी आपली झालेली आहे तयार। आता त्यावर कोथिंबीर टाकून घेऊया आणि छान मस्त गरमागरम सर्व करायची आहे ही भाजी। वरण भात, भाकरीसोबत, पोळीसोबत, कशासोबतही खायला छान लागते, पुरीसोबत छान लागते। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।